नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी सुभाष जेदे नीरा येथील माजी सरपंच तसेच जिल्हा परिषद पुणे माजी आरोग्य बांधकाम सभापती यांची नुकतीच राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली, शरद पवार गट. तर यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथील पोलीस स्टाफ असेल, आर पी आय पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल साबळे, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि आज बिकट परिस्थिती असताना म्हणजे तसा जे राष्ट्रवादीमध्ये जे 2 गट पडले, या परिस्थितीत शरद पवार साहेब यांच्या गटाचं नेतृत्व सरचिटणीस पदाची जबाबदारी दत्ता आबा चव्हाण यांच्याकडे आलेली आहे. आणि याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्याशी केलेलं. आज आपण माजी जिल्हा परिषद आरोग्य बांधकाम सभापती माननीय दत्ता आबा चव्हाण यांच्याशी बोलत आहोत. आणि आज पहिला प्रश्न असा आहे की आत्ता जो कठीण काळ सुरू झाला आहे म्हणजे राष्ट्रवादीत 2 गट पडल्यामुळं, आणि आज मोठी जबाबदारी त्यांच्यावर जिल्ह्याची आलेली आहे. जिल्ह्याचे सरचिटणीस पद तुमच्याकडे आलेलं असताना आता तुम्हाला येणाऱ्या काळात खूप आव्हानं आहेत आणि याविषयी आपलं मनोगत. मराठी रोकटोक चॅनलचं मनापासून आभार. जेदेसाहेब, लहानपणापासून तुम्ही आम्हाला पाहता आहात की या चव्हाण कुटुंबियाचा जन्म हा पवार कुटुंबियाशी जवळीक म्हणूनच सगळ्या परिसराला आणि तालुका जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवार हे मूळ बीज आहे. त्यांचे मतभेद हे त्यांच्याशी एकमेकाशी असतील, आमचे कुणाशी मतभेद नाहीत. उद्या भविष्यात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं हीच आम्ही अपेक्षा करतो आहे. पण आत्ता साहेबांना दुखावण्याची आमची मनस्थिती नाही, नाही तर त्यांच्यापासून लांब जाण्याची मनस्थिती नाही. या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे या परिसरात जास्तीत जास्त सर्वसामान्य माणसापासून ते गाव आणि परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं कामकाज आहे. आणि त्यांचं कामकाज पाहता, शरद पवारांचं कामकाज पाहता, त्यांचे वडिलकीचं नातं पाहता, मूळ बीज पाहता त्यांच्याबरोबर राहायचं असं ठामपणाने ठरवलेलं आहे. ह्याचा अर्थ इतर पक्षातले आणखी दादा नाही तर इतर कुणी असतील तर त्यांना आमचा विरोध नाही, त्यांना नाराजही करायचं नाही. दादांनी वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळ्या कामाच्या वेळेस त्यांनीसुद्धा मदतीच केलेल्या आहेत. त्या कुटुंबाची वर्गवारी करण्या इतपत आम्ही मोठे नाही. आम्ही स्वतःला त्यांचे पायकच समजतो. त्यामुळे ते कोण छोटं मोठं आम्ही म्हणणार नाही. फक्त मूळ बीज म्हणून आम्ही साहेबांच्या बरोबर राहायचं आमच्या कुटुंबाने ठरवलेलं आहे. आणि आता या मतदारसंघात जास्तीत जास्त चांगलं काम, चांगले विचार सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम निश्चितपणानं करण्याचं आम्ही हाती घेतलेलं आहे. आमच्या या तालुक्यात आपण पाहिलं की सुदामराव इंगळेंसारखे ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी ते पद दिलेलं आहे. माणिकराव झेंडे साहेब आहेत, आमचे बंडू काका जगताप, इतर सगळीच कार्यकारिणी आहे. जाधव साहेब आहे आमचे युवकांचे अध्यक्ष, माहूरकर दाजी आहेत, बापूसाहेब बोहर आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या विभागात काम करणारी संभाजीराव झेंडे साहेब आहेत. काम करणारी ही सगळी माणसं एकत्रितपणानं पवारसाहेबांचा विचार हे सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम निश्चितपणानं करू. आपला संघर्ष हा आम्ही आता लहानपणापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे लहानपणापासून पाहतो आहे. आणि संघर्षमय जीवन जगत असताना तुम्ही नीरेच्या सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर नीरेत जो कायापालट केला, उदाहरणार्थ ग्रामपंचायत बिल्डिंग असेल किंवा गाळे बांधणे असेल, स्टँडवरचे गाळे असतील, शाळा असेल, तर या सगळ्या गोष्टी करत असताना आता हे नवीन आव्हान, आता प्रदीर्घ काळ आपण बऱ्याच गोष्टीपासून दूर होता, तर याबद्दल आपलं मत काय? कधी वयाची आणि अनुभवाची सांगड लवकर बसत नाही. पण आजचं वय आणि आजचा विचार पाहता शरीरात हालचाल करायची परमेश्वराने अजून क्षमता दिलेली आहे. या इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामुळं सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल, त्याच्यासाठी काहीतरी करता येईल या विचारानंच आम्ही जात आहोत. या गाव आणि परिसर नाहीतर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा विचार हा सगळ्याच जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार आहे. या जगात मानवता हा धर्म जे गौतम बुद्धांनी मांडला तोच विचार आमच्यासारखा सामान्य माणूस मांडतो आहे.
आणि तोच विचार घेऊन आम्ही सामान्य माणसापर्यंत त्यांच्या सुखदुःखात सामील होण्याच्या दृष्टिकोनातून जायचं ठरवलेलं आहे. आज आपण बघतोय की आता विविध पक्ष, आता त्याच्यात आणखीन एका पक्षाची भर पडली. असं असताना आज शरद पवार साहेबांचे विचार, राष्ट्रवादीचे विचार घेऊन पुढं जात असताना अनेक समस्या आपल्या पुढं उभ्या आहेत, म्हणजे विविध प्रश्न असतील, तर याविषयी आपण एक थोडक्यात सांगावं. कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना हा कोणत्या ना कोणत्या तरी विचाराला चिकटलेला असतो आणि तो विचार घेऊन तो पुढं जात असतो. सर्वसामान्य माणसांसाठी आदरणीय पवारसाहेबांचे विचार, हे महिला धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्याला दिलेलं नाव, नाहीतर महिलांच्यासाठी केलेलं आरक्षण, हे सगळ्या गोष्टी पाहता ह्या विचाराला सर्वसामान्यांच्या मनात तर आहेच आहे, पण फक्त तिथं वाद लावण्याचं काम आपल्याला करायचं आहे, त्याला आणखी प्रज्वलित करायचं आहे. आणि तो प्रज्वलित करून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोचून तो विचार आपल्याला पुढे नेण्याच्या बाबतीत, ज्या तुम्ही आता सांगितलं की अडचणी, जीवनच असं प्रत्येकाचं अडचणीचं आहे, पण मी ह्याला अडचण मानत नाही. संघर्ष हे आयुष्याच्या सगळ्यांच्याच वाट्याला येतो, तोच आमच्याही वाट्याला आलेला आहे. आणि त्या संघर्षातून मार्ग काढून चांगल्या विचाराचा पाईक म्हणून आपण सरळ चालणं हे आपलं काम आहे आणि त्याचसाठी आपण धडपडत राहणार आहोत. आदरणीय मराठी रोकटोकचे सुभाषराव जेदे, अमोलजी साबळे, त्यांचं मनापासून आभार मानतो. माननीय मोरे साहेब, आदरणीय सुनीलराव चव्हाण आमचा पुतण्या, हे सगळे इथं उपस्थित आहेत. त्यांनी जी आमची मुलाखत घेतली, मनापासून त्यांचा आभार आहे. समाजात जे चांगलं पेरलं जातं, हे माध्यमाच्या रूपातून पेरलं जातं. चांगलं रोपटं या रोकठोकनी या परिसरात आपल्याला उभं करून दाखवलेलं आहे. त्यांचा समाज चांगल्यापणासाठी उपयोग निश्चितपणानं होईल. आपण आलात, मुलाखत घेतलीत, आमचा विचार सामान्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण जे काम केलेलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.